विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आता महाराष्ट्र MBA CETचा रिझल्ट लागणार आहे आणि त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. सो तुम्हाला जर ऍडमिशन प्रोसेसमध्ये कसलीही अडचण नको असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण बघा, ऍडमिशनमध्ये काय होतं, रिझल्ट लागल्यानंतर कळतं की आपल्याला मार्क्स चांगले आहेत, पर्सेंटाइल चांगले आहे, पण डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असल्यामुळे आपल्याला ऍडमिशनमध्ये प्रॉब्लेम येतो. काही वेळा कॅप राऊंडमध्ये फॉर्म रिजेक्ट होतो, काही कॅटेगरी स्टुडंट असतात त्यांना बेनिफिट मिळत नाही. त्यामुळे अशा चुका होऊ नयेत आणि आपलं नुकसान होऊ नये त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण ऍडमिशनसाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट लिस्ट बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. जे विद्यार्थी येत्या 2027 मध्ये MBA CET साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी येत्या 18 मे पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर करता येईल. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स मिळणार आहेत. स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन थ्रू ही बॅच जॉईन करू शकता. तर फटाफट बॅच जॉईन करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची. तर हे आहेत तुमचे 13 महत्त्वाचे डॉक्युमेंट, ज्यापैकी कुठलंही डॉक्युमेंट नसेल तर तुमच्या ऍडमिशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे तुमचं CET स्कोर कार्ड. राईट. बघा, CET स्कोर कार्ड जे आहे, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरून हे स्कोर कार्ड डाउनलोड करावं लागेल. कारण कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करताना हे डॉक्युमेंट कंपल्सरी असतं, है ना. त्यामुळे रिझल्ट लागल्या लागल्या लगेच तुम्हाला स्कोर कार्ड काय करायचंय, PDF डाउनलोड करून घ्यायचं आणि सेव्ह करून एका सुरक्षित जागी ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे 10th आणि 12th या दोन्हीचं मार्कशीट. ओके. आता बघा, तुमचं नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल, या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला 10th आणि 12th मार्कशीट लागतं. अलग लक्षात. कधी कधी काय होतं, ऍडमिशन करताना तुमचं नाव मिसमॅच होऊ शकतं, तुमचं स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात. त्यामुळे मार्कशीटवरचं जे नाव असतं ते बाकी डॉक्युमेंट्स वरती सुद्धा तसंच सिमिलर येत असतं. ओके. आणि येत आहे की नाही किंवा आलेलं आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे, आणि नसेल तर तुम्हाला लगेचच काय करायचंय, कंप्लेंट करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट. ओके. फायनल इयर स्टुडंट जर असतील तर त्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट चालेल. लास्ट सेमिस्टर मार्कशीट पण चालू शकतं. ओके. पण ऍडमिशन करताना तुम्हाला कम्प्लीट ग्रॅज्युएशन प्रूफच लागणार आहे. त्यामुळे तुमचा बॅकलॉग असेल किंवा रिझल्ट पेंडिंग असेल तर याकडे तुम्हाला आतापासूनच लक्ष द्यायचं आहे. पुढे आहे तुमचा डोमिसाईल सर्टिफिकेट. आता यामध्ये काय होतं बघा, सर्वात जास्त कन्फ्युजन असतं की डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. महाराष्ट्र स्टेट कोटा बेनिफिट घ्यायचा असेल तर डोमिसाईल अत्यंत महत्वाचं आहे. अलग लक्षात. महाराष्ट्र स्टेट कोटा बेनिफिट पाहिजे असेल तर तुम्हाला डोमिसाईल महत्वाचं आहे. आता काही विद्यार्थ्यांकडे बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट पण असतं, पण प्रॉपर डोमिसाईल नसतं. राईट. त्यामुळे अनेक वेळा व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येत असतो. डोमिसाईल सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे, महाराष्ट्र कोटा तुम्हाला हवा असेल तर. पुढे आहे तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. ओके. तुम्ही जर SC, ST, OBC, EWS किंवा रिझर्व्ह कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ओके. फक्त कास्ट मेन्शन असलेलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालत नाही, प्रॉपर गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. ओके. आता इथे बघा, खूप मोठा पॉईंट लक्षात ठेवायचा तुम्हाला. OBC, SBC, VJNT कॅटेगरी स्टुडंट जर असतील तर त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट पुरेसं नाही. त्यांना एक महत्वाचा डॉक्युमेंट लागतो, तो म्हणजे तुमचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. ओके. हे सुद्धा लागतं, आणि हा सर्टिफिकेट व्हॅलिड असणं खूप महत्वाचं आहे. जुनं एक्सपायर्ड सर्टिफिकेट चालणार नाही, तुम्हाला जे करंट इयरचं आहे तेच काढावं लागेल. आलं लक्षात. कारण काय होतं बघा, दरवर्षी काय होतं, तुमचं NCL सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं असतं, त्यामुळे तुम्हाला त्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही, है ना. त्यामुळे लेटेस्ट जे आहे ते काढलेलं कधीही उत्तम असतं, तुमच्यासाठी बेनिफिशियल असतं. ओके. आता पुढे आहे EWS सर्टिफिकेट. राईट. आता याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. बघा, आजकाल काय होतं, भरपूर विद्यार्थी EWS मधून अप्लाय करतात, बट EWS सर्टिफिकेट स्पेसिफिक फायनान्शियल इयरचा असतो, बरोबर आहे ना. मग इथे काय होतं की विशेषतः इकॉनॉमिकल वीकर बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांनी हा डॉक्युमेंट तयार ठेवायचंच आहे. कारण तुम्हाला जर त्याचं बेनिफिट घ्यायचं असेल, EWS मधून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पण लागणारच आहे. ओके. त्यानंतर आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट. स्कॉलरशिप असेल, फी कन्सेशन असेल किंवा काही कॅटेगरी व्हेरिफिकेशन असेल म्हणा, तर इन्कम सर्टिफिकेट लागतो. राईट.
म्हणजे मोस्टली इकॉनॉमिकल वीकर सेक्शन बॅकग्राऊंड सेक्शन मध्ये असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणारच आहे. ओके, आता काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जसं की तुमचं आधार कार्ड आहे, है ना. आधार कार्ड आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला जवळ ठेवायलाच पाहिजे. प्रत्येक स्टेजला आधार कार्ड लागणारच आहे. ओके, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुम्हाला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणा, हे ऍडमिशन कन्फर्म करताना प्रत्येक कॉलेजमध्ये लागतंच, LC मागतातच. ओके, आता काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करूया आपण. हे तर झाले आपले डॉक्युमेंट लिस्ट झाले, बरोबर आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे तुमचं नेम मिसमॅच, राईट. आता समजा तुमचं आधारवरती नाव वेगळं आहे, मार्कशीट वरती पण नाव वेगळं आहे, कास्ट सर्टिफिकेट वरती पण नाव वेगळं आहे. मग असं जर असेल तर व्हेरिफिकेशन मध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतो, पेंडिंग मध्ये जाऊ शकतं, लेट होऊ शकतं, राईट. त्यामुळे तुमचं डॉक्युमेंट जे आहे त्यामध्ये स्पेलिंग, तुमचं सरनेम, तुमचे इनिशियल्स या सगळ्या गोष्टी एकसारखे आहेत का हे तुम्हाला अगोदरच चेक करून ठेवायचं आहे. ओके, म्हणजे मोस्टली गर्ल स्टुडंट जे असतात जे की मॅरेज नंतर सरनेम चेंज झालेलं असतं त्यांचं, है ना, तर गॅझेट कॉपी असेल, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतात ते लागू शकतं तुम्हाला, हे अजिबात विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काही विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की डॉक्युमेंट अटेस्टेड लागतात का. तर तुम्हाला काय करायचं ते अगोदरच रेडी करून ठेवायचं. काही कॉलेजेस काय करतात, सेल्फ असिस्टेड कॉपीज पण मागतात, काही ओरिजिनल व्हेरिफिकेशन पण करतात. त्यामुळे डॉक्युमेंटचे कमीत कमी 4 ते 5 झेरॉक्स तुम्हाला काढूनच ठेवायचे. ओके, तसंच काही डॉक्युमेंट्स असतील त्याचे स्कॅन PDF पण तुम्हाला ठेवायचे. गुगल ड्राईव्ह वरती ठेवा किंवा मोबाईलवरती ठेवा. ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचण येऊ नये म्हणून तुम्हाला हे ठेवायचं आहे जवळ. आलं लक्षात. आणि आजपासूनच तुम्ही काय करायचंय, डॉक्युमेंटसाठी तयारीला लागायचंय. कारण काय होतं, रिझल्ट लागेपर्यंत विद्यार्थी वेट करत असतात, डॉक्युमेंट काढायला सुरुवातच करत नाहीत. मग रिझल्ट जर लागला की अचानक मग रश वाढतो, है ना. मग कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग राहतं, डोमिसाईल पेंडिंग राहतं, EWS पेंडिंग राहतं. मग अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अडकायचं नसेल तर आजपासूनच डॉक्युमेंट्सला सुरुवात करायची आहे, डॉक्युमेंट्स गोळा करायला सुरुवात करायची आहे. ओके, रिझर्व कॅटेगरी असेल तर कास्ट व्हॅलिडिटी वगैरे करून ठेवायची है ना. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल, काही तुम्हाला प्रश्न असतील मनामध्ये, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं सोल्युशन नक्की तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. आणि विसरू नका, येत्या 18 मे पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होणार आहे 2027 MBA CETच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुम्हाला आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून, व्हॉट्सअप कॉल करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आणि प्रिपरेशनला लागायचं आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काय करायचंय, प्ले स्टोअर वरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला स्टोअर सेक्शन दिसेल इथे बघा, ठीक आहे. त्यावरती क्लिक करायचं, एक सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचंय, तुम्हाला इथे कोर्स दिसेल, त्यावरती क्लिक करून जॉईन नाव करायचंय आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची.